Good morning, dear students. Lecture number 5, Semiconductor Devices. In today's lecture, we have to study a series of diodes, means different forms of diodes. So आता आपण या पूर्ण वीकमध्ये 4 प्रकारचे वेगवेगळे डायोड्स स्टडी करणार आहोत. त्यापैकी पहिला जो आहे तो झिन्नर डायोड, सेकंड जो आहे तो फोटो डायोड, थर्ड वन इज LED लाइट इमिटिंग डायोड and last fourth one is solar cells. आज आपण स्टार्ट करतोय झिन्नर डायोड. Zinner diode is a specially designed PN junction diode which is operated in breakdown region. Or I repeat once again, what is Zinner diode? Zinner diode is a specially designed PN junction diode which is operated in reverse region. Operated in reverse region. रिव्हर्स बायस कंडिशन असंही म्हणू शकतो. म्हणजेच हा रिव्हर्स रिजन मध्ये ऍक्ट होणार. म्हणजे काय तर झिन्नर डायोड हा एक पीएन जंक्शन डायोडच आहे, परंतु हा ज्यावेळेस आपण फॉरवर्ड बायस कनेक्ट करतोय तो नॉर्मल पीएन जंक्शन डायोड सारखाच बिहेवियर रिप्रेझेंट करणार आहे. बट ज्यावेळेस आपण रिव्हर्स बायस जोडतोय त्यावेळेस सुद्धा त्याचं प्रॉपर वर्किंग होतं. सिम्बॉल ऑफ ए झिन्नर डायोड इज नॉर्मल पीएन जंक्शन डायोड कसा ड्रॉ करतो, एक ट्रायंगल आणि एक वर्टिकल लाईन. सो दिस इज द नॉर्मल पीएन जंक्शन डायोड. फक्त ही जी वर्टिकल लाईन आहे त्याच्याऐवजी फक्त आपल्याला इथे झेड लाईक स्ट्रक्चर ड्रॉ करायचं आहे. ते फक्त मी थोडंसं वेगळ्या कलरनी दाखवते. सो सी हियर, फक्त वर्टिकल लाईन असेल तर ते सिम्बॉल असणार आहे नॉर्मल पीएन जंक्शन डायोडचं. पण ह्या वर्टिकल लाईनच्या ऐवजी आपण तिथे झेड लाईक स्ट्रक्चर ड्रॉ केलेलं असेल तर हा सिम्बॉल आहे झिन्नर डायोडचा सिम्बॉल. सो दिस इज द पी आणि हा एन टर्मिनल. सो दिस इज द सिम्बॉल ऑफ ए झिन्नर डायोड. अगेन नाउ वी हॅव टू स्टडी हाऊ द झिन्नर डायोड इज डिफरंट फ्रॉम ordinary PN junction diode. Okay, now we have to discuss the first point. Normal PN junction diode work properly when it is forward bias. Already we know that ज्यावेळेस हा नॉर्मल PN junction diode आपण फॉरवर्ड बायस कनेक्ट करतोय त्यावेळेस तो प्रॉपरली वर्क होतो. And get damaged when reverse voltage increases beyond a breakdown voltage. ह्याचाच अर्थ काय, ज्यावेळेस आपण नॉर्मल पीएन जंक्शन डायोड हा रिव्हर्स बायस कनेक्ट करतोय आणि रिव्हर्स व्होल्टेज इन्क्रीज करत जातोय एका पर्टिक्युलर व्होल्टेज नंतर, ब्रेकडाऊन व्होल्टेज नंतर सडनली तिथे करंट हा इन्क्रीज झालेला दिसेल. त्यासाठी तुम्ही ग्राफ्स बघू शकताय. आणि ड्यू टू धिस इन्क्रीज इन करंट तिथे हीट जनरेट होते आणि या हीटमुळेच जे काही तिथे जंक्शन्स असतात ते ब्रेक होतात. ह्याचाच अर्थ डायोड हा डॅमेज होतो. त्यामुळे कधीही आपण तो रिव्हर्स बायस कनेक्ट करत नाही. परंतु झिन्नर डायोड काय आहे तर झिन्नर डायोड हा स्पेशली रिव्हर्स रिजनमध्ये ऑपरेट होण्यासाठीच तयार केलेला आहे. सो इट इज अ स्पेशली डिझाइन्ड पीएन जंक्शन डायोड विच इज ऑपरेटेड इन रिव्हर्स रिजन. म्हणजेच काय, झिन्नर डायोड स्पेशली डिझाईन टू ऑपरेट इन रिव्हर्स रिजन. म्हणजे फॉरवर्ड बायस ज्यावेळेस तो आपण कनेक्ट करतोय त्यावेळेस तो ॲज अ नॉर्मल पीएन जंक्शन डायोड म्हणून ॲक्ट होतो. ओके, ज्यावेळेस आपण डायोड हा रिव्हर्स कनेक्ट करतोय त्यावेळेस एका पर्टिक्युलर व्होल्टेजच्या नंतर तिथे सडनली करंट इन्क्रीज होतं. आणि जरी करंट हा जास्त असला तरीसुद्धा एक पर्टिक्युलर व्होल्टेज ज्याला आपण झिन्नर व्होल्टेज म्हणणार आहोत तो झिन्नर व्होल्टेज तिथे मेंटेन होतो. इट डज नॉट एक्झिट्स झिन्नर व्होल्टेज. ओके, व्होल्टेज कॉन्स्टंट राहतं. डायोड हा डॅमेज होत नाही. जंक्शन्स विल नॉट ब्रेक. झिन्नर ब्रेकडाऊन डज नॉट रिझल्ट इन डॅमेज ऑफ ए डायोड. म्हणजे हा डायोड जरी आपण रिव्हर्स बायस कनेक्ट केला, कितीही करंट इथे इन्क्रीज झालेला असला
तरीसुद्धा एक पर्टिक्युलर व्होल्टेज तिथे मेंटेन होणार आहे, त्याला आपण झिन्नर व्होल्टेज असं म्हणतो, आणि डायोड हा डॅमेज होणार नाही. सो हे जे काही डिफरन्स आहे ते आपण थोडंसं डायग्रॅमॅटिकली समजून घेऊयात. आधी मी नॉर्मल पी एन जंक्शन डायोड ड्रॉ करणार आहे. सो आता झिन्नर डायोड ड्रॉ करूया. झिन्नर डायोड ड्रॉ करण्यासाठी फक्त मला हा जो स्ट्रक्चर आहे ना वर्टिकल लाईन, तो झेड या झेडमध्ये काढावा. सो दिस इज द झिन्नर डायोड. ओके, दोघांची सुद्धा फॉरवर्ड बायस कॅरेक्टरिस्टिक ही सेमच असणार आहे. म्हणजे झिन्नर डायोड हा जरी मी फॉरवर्ड बायसमध्ये कनेक्ट केलेला असेल तर तो ह्या नॉर्मल पी एन जंक्शन डायोडसारखंच त्याचं बिहेवियर असणार आहे. आपण फक्त बघूया की रिव्हर्स बायस. सो रिव्हर्स बायस म्हणजे काय, तर इथे हा जो पी आहे, एन आहे, तिथे मी इथे देणार आहे बॅटरीचा, आणि बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल मी एन रिजनला देणार आहे. सी हिअर, हा नॉर्मल पी एन जंक्शन डायोड आहे. ह्या नॉर्मल पी एन जंक्शन डायोडचा पी रिजन मी बॅटरीच्या नेगेटिव्हला कनेक्ट केलेला आहे, एन रिजन हा पॉझिटिव्ह टर्मिनलला कनेक्ट केलेला आहे. ह्याचाच अर्थ हा डायोड मी रिव्हर्स बायस कनेक्ट केलेला आहे. सिमिलरली मी इथे सुद्धा तेच करणार आहे. झिन्नर डायोडचा पी रिजन हा मी नेगेटिव्हला देणार आहे, आणि एन रिजन बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला मी कनेक्ट करणार आहे. म्हणजेच काय, मी रिव्हर्स बायस कनेक्ट केलेला आहे. आता इथे काय होतं, नॉर्मल पी एन जंक्शन डायोडमध्ये ज्यावेळेस हा रिव्हर्स व्होल्टेज मी इन्क्रीज करत जाते, सी हिअर ग्राफसुद्धा आपण तिथे ड्रॉ करूयात. मी फॉरवर्डकडे जात नाही आहे, फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिकबद्दल आपण जास्त डिस्कस नाही करणार आहोत. दोघांमधलाच डिफरन्स रिव्हर्स कॅरेक्टरिस्टिक आपण तिथे स्टडी करतो आहे. सो हा जो व्होल्टेज आहे, निगेटिव्ह व्होल्टेज आणि करंट, हा रिव्हर्स करंट, निगेटिव्ह करंट असणार आहे. सो इथे स्टार्टिंगला लक्षात घ्या, स्टार्टिंगला थोडासा करंट दिसेल, नंतर तिथे एका पर्टिक्युलर व्होल्टेज नंतर करंट हा शार्पली इन्क्रीज झालेला दिसणार आहे. ह्या व्होल्टेजला आपण तिथे म्हणतोय ब्रेकडाऊन व्होल्टेज. नॉर्मल पी एन जंक्शन डायोडमध्ये ज्यावेळेस रिव्हर्स व्होल्टेज आपण इन्क्रीज करत जातोय, एका पर्टिक्युलर व्होल्टेज, ब्रेकडाऊन व्होल्टेज नंतर सडनली जंक्शन ब्रेक्स होतात. जंक्शन ब्रेक का होतात, तिथे मोठ्या प्रमाणात हीट जनरेट होते. मोठ्या प्रमाणात हीट जनरेट झाल्यामुळे डायोडचे जंक्शन्स हे ब्रेक्स होणार आहेत. म्हणजेच हा जो डायोड आहे तो डॅमेज होतो. जंक्शन विल ब्रेक आणि डायोड काय होतो, डॅमेज होतो. हे होणार आहे नॉर्मल पी एन जंक्शनमध्ये. आता झिन्नर डायोडच्या बाबतीत आपण थोडंसं डिस्कस करूया. इन केस ऑफ ए झिन्नर डायोड, when we connect the battery in reverse bias, सेम ग्राफ येणार आहे, फक्त थोडंसं डिफरन्स आहे. In case of a Zener diode, when we connect the battery's terminal negative to the P region and positive to the N region, means आपण ज्यावेळेस हा Zener diode reverse bias connect करतोय, reverse voltage increase करत जातोय. See here, this is the reverse voltage and reverse current. स्टार्टिंगला करंट हा खूप कमी असणार आहे, नंतर तो शार्पली इन्क्रीज होईल. हा जो व्होल्टेज आहे ह्याला म्हणायचं झिन्नर व्होल्टेज, झिन्नर ब्रेकडाऊन व्होल्टेज. ओके, नॉर्मल पी एन जंक्शन डायोडमध्ये काय होतं तर हीट जनरेट होते, जंक्शन ब्रेक्स होतात. पण झिन्नर डायोडमध्ये असं काहीच होत नाही, हीट ही जनरेट होत नाही. जरी इथे या झिन्नर डायोडमधून कितीही करंट, म्हणजे मॅक्झिमम करंट जरी फ्लो झालेला असला, टर्मिनलच्या मध्ये जे काही व्होल्टेज राहणार आहे, व्हीझेड व्होल्टेज म्हणूयात किंवा त्याला झिन्नर व्होल्टेज असं म्हणूयात, हे झिन्नर व्होल्टेज कॉन्स्टंट राहतं. इट डज नॉट एक्सीड ए पर्टिक्युलर लिमिट. ओके, सो सी हिअर,
In case of a Zener diode, when the diode is reverse biased, जरी इथे पण रिव्हर्स व्होल्टेज इन्क्रीज करत गेलेलो असलो तरी एका पर्टिक्युलर व्होल्टेजच्या नंतर सडनली तिथे शार्प करंट फ्लो होतो. करंटची व्हॅल्यू कितीही मॅक्झिमम, सी हिअर, करंट कितीही मॅक्झिमम या जंक्शनच्या ॲक्रॉस फ्लो झाला तरी या दोन्ही टर्मिनलच्या ॲक्रॉस एक पर्टिक्युलर व्होल्टेज, ज्याला आपण झिन्नर व्होल्टेज असं म्हणणार आहोत, ते कॉन्स्टंट राहतं. इट डज नॉट एक्सिड्स दिस लिमिट ऑफ ए झिन्नर व्होल्टेज. म्हणजे हा व्होल्टेज या टर्मिनलच्या ॲक्रॉस हा कसा राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे. म्हणजेच हीट तिथे जनरेट होत नाही आणि जंक्शन्स हे ब्रेक्स होत नाहीत, म्हणजे डायोड हा डॅमेज होत नाही. हीट नॉट जनरेट, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट डायोड नॉट गेट डॅमेज्ड. So this is the difference between the ordinary diode and Zener diode. Thank you.